नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किमान 8 खासदार अजित पवार यांच्यासोबत सामील होण्याची शक्यता आहे। हे खासदार अजित पवार गटाच्या संपर्कात असून वृत्तानुसार ते पक्षांतराची घोषणा करण्याची शक्यता आहे। याबाबत काही माध्यमांनी अहवाल दिले आहेत। ही बाब शरद पवार यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का मानली जात आहे, कारण अजित पवार यांच्या गटाला भारतीय निवडणूक आयोगाने आधीच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाला पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि नाव देण्यात आले, तसेच त्यांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा देण्यात आला। रिपब्लिकच्या एका अहवालानुसार पक्षाच्या जवळच्या सूत्रांनी असा दावा केला आहे की शरद पवार हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती आघाडीत सामील होण्यास तयार आहेत। मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचा अंदाजही इतर विविध अहवालांमध्ये व्यक्त केला जात आहे। मात्र याबाबत शरद पवार गटाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। याआधी 3 जानेवारी रोजी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी फडणवीस हे आतापर्यंत राज्य सरकारचे एकमेव सक्रिय सदस्य असल्याचे म्हटले होते। त्या म्हणाल्या, महायुती सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारायचा आहे। केवळ एकच व्यक्ती जी खूप मेहनत घेत आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस, बाकी कोणीही दिसत नाही। देवेंद्रजी मिशन मोडमध्ये काम करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्यानंतर काही दिवसांनी ही पक्षांतराची बाब समोर आली आहे। जर असे घडले तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी युती आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। शरद पवार गट लोकसभेच्या 10 जागांवर लढले होते आणि त्यापैकी 8 जागा जिंकण्यात यशस्वी झाले होते। दरम्यान जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीचे विभाजन झाले, तेव्हा अजित पवार आणि इतर अनेक पक्ष नेत्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले। तेव्हापासून शरद पवार यांच्या भविष्यातील योजनांबाबत अटकळ बांधली जात असून ते महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।